कदाचित जुना मार्ग असावा भुलेश्वर मंदिरात तिकडे जाण्यासाठी. इथे आतमध्ये शिवलिंग आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आतमध्ये डोंगर खूप कोरले. ते भुयारी मार्ग आहे पण सध्या बंद केलंय. पुण्यापासून काही अंतरावर सह्याद्रीच्या टेकडीवर उभं आहे एक रहस्यमय मंदिर. बाहेरून पाहिलं तर हे मंदिर किल्ल्यासारखं दिसतं, पण आत गेल्यानंतर दिसते अप्रतिम प्राचीन शिल्पकला. असं म्हणतात की हे मंदिर 700 ते 800 वर्ष जुनं आहे. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पुण्याजवळील भुलेश्वर मंदिर. इतिहास, रहस्य आणि अद्भुत वास्तुकलेने भरलेलं एक ठिकाण. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप खरात सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या पायवाटा यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण महाराष्ट्रातील किल्ले, मंदिरे आणि रहस्यमय ठिकाण एक्सप्लोर करतो. आज आपण जाणार आहोत पुण्याजवळील अशाच एका प्राचीन आणि अद्भुत भुलेश्वर मंदिरात. भुलेश्वर मंदिर हे पुण्यापासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर यवतगावजवळील एका टेकडीवर वसलेलं आहे. जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर हडपसर सोलापूर हवे मार्गाने तुम्हाला येथे सहज पोहोचता येईल. टेकडीवर पोहोचल्यानंतर मंदिराचा भव्य आणि किल्ल्यासारखा दिसणारा आकार लांबूनच लक्ष वेधून घेतो. मित्रांनो, आता मी भुलेश्वर मंदिराचीच आहे आणि इथून खाली आल्यावरती तुम्ही पाहू शकता इथे एक विहीर आहे आणि विहिरीमध्ये इथे पाहू शकता इथे आतमध्ये शिवलिंग पण आहे. पाहू शकता इथे आतमध्ये शिवलिंग आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आतमध्ये डोंगर खूप कोरलेले आहेत. पाहू शकता इथे आतमध्ये पाणी पण आहे, माशी पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या लगत पाहू शकता इथे नंदी महाराज आणि शिवलिंग पण आहे एक. मित्रांनो, आता इथे पाहू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला हा कदाचित जुना मार्ग असावा भुलेश्वर मंदिरात तिकडे जाण्यासाठी. अजून पण चांगले व्यवस्थित आहे, पण रोड चांगला तिकडे झाल्यामुळे तिकडून सगळे जातात ते. पण हे पाहू शकता तुम्ही इथूनच वरती मंदिराकडे जाणारा रोड आहे, जुना मार्ग. इतिहासकाराच्या मते हे मंदिर 13व्या शतकात यादव काळात बांधण्यात आलं. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे याची हिमंडपती वास्तुकला, ज्यामध्ये मोठ्या दगडाचा वापर करून भव्य रचना उभी केली जाते. मुघलाच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी या मंदिराला किल्ल्यासारखी बाह्य रचना देण्यात आली होती. म्हणूनच दूरून पाहिल्यावर हे मंदिर एखाद्या लहान किल्ल्यासारखं दिसतं. मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला दिसतात अत्यंत सुंदर प्राचीन कोरीव शिल्प. येथील स्तंभावर कोरलेले देवदेवताचे, नृत्य करणारे अप्सराचे आणि पौराणिक कथेचे दृश्य खूपच आकर्षक आहेत. प्रत्येक दगडावर केलेली ही कला त्या काळातील कलाकाराची अद्भुत कौशल्य दाखवते. भुलेश्वर या नावामागेही एक रोचक कथा सांगितली जाते. लोककथेनुसार देवी पार्वतीने भगवान शिवांना येथे मोहित पाडलं, म्हणून या मंदिराला भुलेश्वर असे नाव पडले असं म्हटलं जातं. म्हणूनच हे मंदिर भक्तांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
टेकडीवर उभा राहून जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा दिसतात दूरवर पसरलेली सह्याद्रीच्या टेकड्या आणि शांत परिसर. इथे पाहू शकता, इथे भुयारी मार्ग आहे पण सध्या बंद केलंय. हे पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला इतिहास, वास्तुकला आणि शांत वातावरण आवडत असेल तर पुण्याजवळील भुलेश्वर मंदिर नक्की भेट देण्यासारखं ठिकाण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर ठिकाणाच्या एक्सप्लोरेशनसाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जोडले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.